नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पॉलिटी या विषयाचा पार्ट 3 घेऊन येत आहोत. पार्ट 2, 1 आणि 2 हे दोन पार्ट अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही बघू शकता, आपल्या चॅनलवरती आहेत. आणि जिओग्राफी आणि हिस्ट्री पण अपलोड केलेलं आहे. तर आता आपण स्टार्ट करू. भारताच्या राष्ट्रपतीबाबत तरतूद कोणत्या कलमात आहे? तर राष्ट्रपतींबाबत अगोदरच्या आपण पूर्ण मूलभूत हक्क वगैरे केलेले आहेत, ते बघू शकता तुम्ही. आता यामध्ये राष्ट्रपतीपासून समोरचं बघू. राष्ट्रपतीबाबत कोणत्या कलमात तरतूद आहे? तर कलम 52. कलम 52 काय सांगतं आपल्याला? भारताचे एक राष्ट्रपती असतील. हे कलम 52 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 53 म्हणजे काय? 53 कार्यकारी अधिकार हे राष्ट्रपतीला असतील. अधिकार राष्ट्रपतींकडे असतील. कलम 53. कलम 54 राष्ट्रपतींची निवडणूक डिटेलमध्ये त्यामध्ये सांगितलेलं आहे. आता कलम 54 मध्ये राष्ट्रपतीची निवडणूक आहे आणि कलम 55 मध्ये निवडणुकीची पद्धत आहे. निवडणुकीची पद्धत नेमकं कशा प्रकारे निवडणूक होणार आहे हे कलम 55 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. कलम 56 मध्ये कार्यकाळ आहे. किती वर्ष? तर 5 वर्ष. आणि राजीनामा हा उपराष्ट्रपतीकडे देण्यात येईल. परंतु त्याच ठिकाणी उपराष्ट्रपतींकडे राजीनामा देण्याच्या वेळी तात्काळ लोकसभेच्या सभापतीला कळवणे गरजेचे असते. तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. फक्त कलम 56 मध्ये कार्यकाळ आणि हे एवढं लक्षात ठेवा. बाकीचे कलम जसे जसे प्रश्न येतील आपण कव्हर करू. राष्ट्रपती हा भारताचा कोणत्या प्रकारचा प्रमुख आहे? तर कोणता? कार्यकारी प्रमुख. आणि ते कोणत्या कलममध्ये सांगितलेलं आहे आपल्याला? कलम 53 मध्ये सांगितलेलं आहे की राष्ट्रपती हे कार्यकारी प्रमुख असतील. कार्यकारी प्रमुख म्हणजे राष्ट्रपतीच्या नावे कारभार चालणार. राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती? किमान वयाची अट किती आहे? तर 35 वर्ष, 35 इयर्स. राष्ट्रपती पदासाठी कोणत्या सभागृहाचा सदस्य होण्याची पात्रता आवश्यक आहे? तर लोकसभा. लोकसभेचा सभापती म्हणजे लोकसभेचा सदस्य होण्याची तुमची पात्रता पाहिजे. म्हणजे खासदारकीला जी पात्रता असते तीच राष्ट्रपती पदासाठी आहे. फक्त वयाची अट सोडून वयाची किमान मर्यादा ही 35 वर्ष आहे. पात्रता ही कलम 58 मध्ये सांगितलेली आहे. पात्रता, राष्ट्रपतीची पदासाठीची पात्रता कलम 58 मध्ये डिटेलमध्ये दिलेली आहे. कलम 59 मध्ये शर्ती आहेत. पगार वगैरे सगळ्या डिटेल, काय करायला पाहिजे काय नाही, अटी व शर्ती कलम 59 मध्ये आहे. आणि कलम 60 मध्ये शपथ आहे. राष्ट्रपतींची शपथ कोण देतं? सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. आणि कलम 57 मध्ये राष्ट्रपती हे पद कितीही वेळा धारण करू शकतात. पद कितीही वेळा धारण करू शकतात. म्हणजे अमेरिकेमध्ये 2 वेळा करता येतं, आपल्या इथे तसं नाही. किती वेळा राष्ट्रपती होऊ शकतात? आतापर्यंत फक्त राजेंद्र प्रसाद हे 2 वेळा झाले होते. त्यानंतर असं कोणीही नाही की ज्यांनी 2 टर्म पूर्ण केलेल्या आहेत. सर्वांनी 1 टर्म झाली की परत कोण राष्ट्रपती होत नाही. राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या म्हणजे निवडणूक मंडळात कोणाचा समावेश असतो? राष्ट्रपतीचं जे निवडणूक मंडळ असतं तर त्यामध्ये संसद आणि राज्य विधिमंडळाचे सदस्य निवडून आलेले सदस्य असतात. नामनिर्देशित नसतात. नामनिर्देशित नसतात. फक्त निवडून आलेले. निवडून आलेले म्हणजे आमदार आणि प्लस खासदार. संसद म्हटल्याच्या नंतर राज्यसभा प्लस लोकसभा हे दोघं पण असणार. पण दोन्हीमध्ये पण निवडून आलेले, नामनिर्देशित नाही. आता राज्य विधिमंडळामध्ये जर म्हटलं म्हणजे आमदार, तर त्यामध्ये दिल्ली प्लस पुदुच्चेरी
या दोन्ही केंद्रशासित प्रदेशाचे पण निवडून आलेले आमदार मत देऊ शकतात. यांना आपण 70व्या घटनादुरुस्तीने घेतलेलं आहे 1992. दिल्ली आणि पुदुच्चेरी यांना आपण घेतलेलं आहे. बाकीचे मग सर्व राज्याचे आमदार वगैरे, पण हे सगळे निवडून आलेलेच पाहिजे. नामनिर्देशित कोणतेच चालत नाहीत, आमदार किंवा खासदार. म्हणजे लोकसभेचे सदस्य असू दे, राज्यसभेचे असू दे किंवा राज्य विधानसभांच्या. दुसरी गोष्ट, विधान परिषदेचे आमदार यामध्ये विधान परिषदेचे सदस्य सहभाग घेत नाहीत. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषद एक सभागृह आहे आणि विधान सभा. तर विधान परिषदेचे सदस्य सहभाग घेत नाही, विधान सभेचे घेऊ शकतात. विधानसभा आणि विधान परिषद आता एवढं डिटेलमध्ये मी जाणार नाही, आता कॉमन सेन्स आहे, तुम्हाला अगोदर तुम्ही केलेलाच असेल अभ्यास, रिव्हिजन सिरीज आहे. तर आपण नेक्स्ट बघू आता. राष्ट्रपती निवडणुकीत मतदान कसे असते? गुप्त पद्धतीने असते. मतदान हे गुप्त पद्धतीने असते, गुप्त मतदान. राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या कायद्याने नियंत्रित केली जाते? कायदा कोणता आहे? प्रेसिडेन्शियल अँड व्हाईस प्रेसिडेन्शियल इलेक्शन ॲक्ट 1952. हे लक्षात राहू द्या, 1952. भारताची कार्यकारी सत्ता कोणाकडे आहे? एक्झिक्युटिव्ह पॉवर कोणाकडे आहे? तर राष्ट्रपती यांच्याकडे आहे. आपले जो कोणताही आदेश निघाला त्यावरती राष्ट्रपतींची सही असते, त्याला म्हणतात कार्यकारी सत्ता, एक्झिक्युटिव्ह पॉवर. राज्यसभेत किती सदस्य राष्ट्रपती नामनिर्देशित करू शकतात? नामनिर्देशित किती करू शकतात? तर 12. कोण? राष्ट्रपती 12 सदस्य नामनिर्देशित करू शकतात. वार्षिक अर्थसंकल्प संसदेत कोणाच्या नावाने मांडला जातो? वार्षिक अर्थसंकल्प हा राष्ट्रपती यांच्या नावे मांडला जातो. धनविधेयक, ज्याला मनी बिल म्हणतो आपण, हे कोणाच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. शिफारस आवश्यक असते ती राष्ट्रपतींची. म्हणजे एखादं बिल, आता आपण प्रत्येक बिल बघितलेलं आहे, त्यामध्ये जर धनविधेयक असेल, मनी बिल असेल, तर ते अगोदर राष्ट्रपतींकडे जातं. राष्ट्रपतींनी त्याला परवानगी दिल्याच्या नंतरच मांडलं जातं. त्यामुळेच मनी बिलला राष्ट्रपतींकडे गेल्याच्या नंतर, दोन्ही सभागृहातून पास झाल्याच्या नंतर राष्ट्रपतींना त्यांना नकार देण्याचा अधिकार नाही किंवा परत पाठवण्याचा अधिकार नाही, कारण की हे राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने मांडलेले असते, पूर्वसंमतीने. बरं, धनविधेयक हे कोणतेही बिल धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर लोकसभा अध्यक्ष त्यांचा हा अधिकार आहे की हे धनविधेयक आहे किंवा कोणतं साधं विधेयक आहे. एखादं विधेयक ज्यावेळेस लोकसभा अध्यक्षांच्या पटलावर जातं त्यावेळेस लोकसभा अध्यक्ष ठरवतात हे धनविधेयक आहे किंवा नाही. चला नेक्स्ट. भारताच्या आकस्मिक निधीचा, ज्याला कॉन्टिंजन्सी फंड म्हणतो आपण, नियंत्रण कोणाकडे असतं? कॉन्टिंजन्सी फंडचं नियंत्रण असतं राष्ट्रपतीकडे. आकस्मिक निधी म्हणजे काय? आपण काही असे पैसे ठेवतो बाजूला की काही जर दुर्घटना घडली तर ते इमर्जन्सीमध्ये कामाला यावे. तर असा आपला कॉन्टिंजन्सी फंड असतो, तो राष्ट्रपतीच्या नावे असतो आणि त्याच्यामध्ये त्याचा जो कार्पोस आहे, कार्पोस म्हणजे त्याच्यामध्ये 30,000 CR ठेवावं लागतात. 30,000 करोड म्हणजे काय? तर एवढे जर ह्यातील काही पैसे जर काढले, इमर्जन्सी आला, दुष्काळ आला, एखाद्या वेळेस पाऊस पडला, गारपीट झाली, तर यातून अर्जंटमध्ये इमर्जन्सीमध्ये 500 कोटी काढले, 500 करोड काढले. तर नंतर ज्यावेळेस अर्थसंकल्प मांडला जातो त्यावेळेस हे 500 कोटी परत यामध्ये टाकले जातात आणि हे टाकताना आपण परत ही संसदेची परवानगी घेऊन मत घेतो यावरती आणि नंतर हे परत हा कार्पोस क्लिअर केला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त 30,000 हे कन्फर्म पाहिजेत. 30,000 कमी जरी झाले तर ते परत लेवलला आणावं लागतो. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आपल्याकडे जे एक पॉकेट असतं आतमध्ये, आपण बघतो पॉकेटमध्ये एक छोटा एक कप्पा असतो, त्यामध्ये आपण एक इमर्जन्सी पैसे ठेवलेले असतात, 500 रुपये किंवा मोबाईलच्या कव्हरच्या पाठीमागे, ते इमर्जन्सीमध्ये काढतो आपण. तर त्याच प्रकारे हा कॉन्टिंजन्सी फंड असतो. पण त्यावरती कोण आहे? तर राष्ट्रपती यांच्याच परवानगीनं पैसे काढता येतात, त्यांचं नियंत्रण असतं. भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक, ज्याला कॅग म्हणतो आपण, कोणाच्या नावे अहवाल सादर करतो? तर राष्ट्रपतींच्या नावे अहवाल सादर करतो. मग राष्ट्रपती नंतर संसदेसमोर मांडतात, संसदेवर
समोर मांडतात हा अहवाल. राष्ट्रपतीकडे एकूण किती प्रकारचे वेटो आहेत? किती आहेत? टोटल 3 प्रकारचे वेटो आहेत. ते कोणते प्रकार आहेत? एक पूर्ण वेटो, दुसरा आहे सस्पेन्सिव्ह वेटो आणि थर्ड आहे पॉकेट वेटो. 3 आहेत. आणि असा कोणता वेटो आहे जो आपल्या राष्ट्रपतींकडे नाही? तर तो आहे क्वालिफाईड वेटो. आता हा काय आहे क्वालिफाईड वेटो? म्हणजे एखादं विधेयक राष्ट्रपतींकडे दोन्ही सभागृहे, राज्यसभा आणि लोकसभा यांनी संमत करून राष्ट्रपतीकडे गेलं आणि राष्ट्रपतीने ते परत केलं की मला काय पटलेलं नाही, तो तुम्ही यामध्ये परत विचार करा. आणि ज्यावेळेस परत आल्याच्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेने अगोदरपेक्षा जास्त बहुमताने म्हणजे अगोदर समजा 500 पैकी 200 मत मिळाले असतील, आता 300 मत पार करून 500 पैकी परत पास केलं, तर त्या टायमिंगमध्ये राष्ट्रपतीला त्याला नकार देता येत नाही किंवा ते परत पाठवता येत नाही. त्याला कंपल्सरी त्याला सहमती द्यावीच लागते. त्याला म्हणतात क्वालिफाईड वेटो. तशा प्रकारचा वेटो आपली तर काही सुविधा नाही. राष्ट्रपतींना तशा प्रकारची काही सुविधा दिलेली नाही आपण. राष्ट्रपती एखाद्या वेळेस म्हणू शकतात तुम्ही पुनर्विचार करा, परंतु राष्ट्रपतींना पुनर्विचार केल्याच्या नंतर परत पाठवल्याच्यानंतर राष्ट्रपतींना कंपल्सरी त्याला परवानगी द्यावी लागते, म्हणजे सही करावीच लागते. परत रिटर्न नाही पाठवण्याचा. एकदा पाठवू शकते राष्ट्रपती, विचार करा तुम्ही, पण एकदा परत बहुमत नाही, नॉर्मल जरी मत असेल त्यांचं, जे की अगोदर जसं पास केले तसंच काही बदल न करता जरी पाठवलं दोन्ही सभागृहाने, तर नंतर मात्र राष्ट्रपतीला त्याला संमती द्यावीच लागते. म्हणजे राष्ट्रपतीने पुनर्विचारार्थ एखादं बिल पाठवलं तर ते परत पास केल्याच्यानंतर दोन्ही सभागृहाने राष्ट्रपतीला परत पुनर्विचारार्थ म्हणता येत नाही, त्याला साईन द्यावीच लागते. चला आता नेक्स्ट बघू. राज्यघटनेतील दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपती वेटो वापरू शकतो का? जे घटना दुरुस्ती विधेयक असतो तर त्याला राष्ट्रपती वेटो वापरू शकत नाहीत. कोणताही वेटो असू द्या, पूर्ण वेटो असू द्या, पूर्ण वेटो म्हणजे पूर्ण नकार, सस्पेन्सिव्ह वेटो असू द्या. सस्पेन्सिव्ह म्हणजे आत्ता सांगितलं मी, परत एकदा पाठवलं परत नंतर रिटर्न पाठवल्याच्या नंतर सहमती द्यावीच लागते, हा सस्पेन्सिव्ह वेटो आहे. क्वालिफाईड वेटो म्हणजे नंतर सहमती न देता परत तो व्यक्ती पाठवू शकतो, तसं नाही. आपली तर सस्पेन्सिव्ह वेटो आहे, नंतर सहमती द्यावीच लागते. आणि पॉकेट वेटो, काहीही करायचं नाही, फक्त खिशामध्ये ठेवून द्यायचं एखादी गोष्ट, म्हणजे पॉकेट वेटो. त्या बिलावरती हो नाही 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 काहीच नाही. दुसरी गोष्ट, धनविधेयक जे असते त्यावरती सस्पेन्सिव्ह वेटो वापरू शकत नाहीत, कारण की ऑर्डर म्हणजे परत पाठवू शकत नाहीत राष्ट्रपती. त्याचं कारण असं आहे की राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीनेच धनविधेयक हे मांडलेलं असतं. तर घटना दुरुस्ती जी असते तर त्यावरती राष्ट्रपती वेटो वापरू शकत नाहीत, कोणताच वेटो वापरू शकत नाही. म्हणजे घटना दुरुस्ती विधेयकावरती राष्ट्रपतींना कंपल्सरी साईन करावी लागते. राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार क्षमादान देऊ शकतात? आपण बघतो कोणाला फाशी वगैरे झाली तर राष्ट्रपतींकडे जावे लागते, मग क्षमादानाचा अधिकार त्यांना दिलेला आहे राष्ट्रपतींना. तर तो कलम 72 नुसार दिलेला आहे. कलम 72 नुसार राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार आहे. तुम्हाला एवढा नॉर्मलच प्रश्न पडू शकतो की क्षमादानाचा अधिकार हा कोणत्या कलमाद्वारे राष्ट्रपतींना दिलेला आहे? तर तो कलम 72, आर्टिकल 72. राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला कोणत्या कलमानुसार घेऊ शकतात? तर आर्टिकल 143 नुसार लव्ह लेटर देऊ शकतात. कोणाला? सुप्रीम कोर्टाला, राष्ट्रपती. आणि आता चर्चेमध्ये आहे कलम, पाठ करा हे, कारण की आपल्या राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाला काही प्रश्न विचारलेले आहेत या आर्टिकल 143 नुसार. अध्यादेश काढण्याचा अधिकार कोणाकडे आहे? अध्यादेश म्हणजे काय? ऑर्डिनन्स. तर राष्ट्रपतींकडे आहे. अध्यादेश म्हणजे काय? ज्यावेळेस दोन्ही संसदेचे सभागृह ज्यावेळेस काम सुरू नसते किंवा ज्याला आपण अधिवेशन म्हणतो, अधिवेशन काळ नसतो ज्यावेळेस, तेव्हा राष्ट्रपतींना अध्यादेश काढून एखादा कायदा करण्याचा अधिकार आहे. कायदा म्हणजे तुम्ही अधिवेशन सुरू नसताना तुम्ही अध्यादेश काढून एखादा कायदा करू शकतात.
हा जो अध्यादेश असतो ह्याची म्हणजे आयुष्य ज्याला म्हणतात 6 महिने 6 आठवडे असतं. कारण की 2 अधिवेशनांमधील अंतर हे 6 महिन्यांचं असतं. त्यामुळे 6 महिने 6 आठवडे. अध्यादेशाचा जास्तीत जास्त प्रभावी कालावधी किती असू शकतो? तर 6 महिने 6 आठवडे दिलेला आहे या ठिकाणी. जास्तीत जास्त काळ किती आहे? 6 महिने 6 आठवडे. अध्यादेश पूर्वलक्षी प्रभावाने लागू शकतो का? म्हणजे असू शकतो का? रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे काय? तो ऑर्डिनन्स एखाद्या गोष्टीचा फॉर एक्झाम्पल आज तारीख आहे समजा 2/2/26 फॉर एक्झाम्पल, आणि आज कोणता तरी कायदा केला आणि या कायद्यामध्ये सांगितलं कायदा करून की 8वा वेतन आयोग लागू. तर मग हा जर त्यामध्ये दिलेला असेल की हा 2/2/25 पासून लागू, तर हा पाठीमागच्या 1 वर्षापासून लागू होईल आणि ह्या जो 1 वर्षाचा गॅप आहे तेवढे जे काही पैसे असतील ते लोकांना मिळून जातील. म्हणजे असा कोणत्याही प्रकारचा असो पाठीमागच्या रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे काय? तर पाठीमागच्या तारखेपासून लागू करणे एखादी गोष्ट. तर अध्यादेश तसं पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे ज्याला रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणतो तर त्याचा प्रभाव असू शकतो. अध्यादेशाद्वारे संविधान दुरुस्ती करता येते का? तर नाही. अध्यादेशाद्वारे घटना दुरुस्ती करता येत नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. तर करता येत नाही. दुसरी गोष्ट, आपण अध्यादेश हा रेट्रोस्पेक्टिव्ह लागू शकतो, पण एखादी जर क्रिमिनल किंवा फौजदारी केसेस असतील म्हणजे एखाद्या गुन्ह्याच्या शिक्षा असतील तर त्या रेट्रोस्पेक्टिव्ह लागू शकत नाही. फक्त सिव्हिल लागू शकतो. सिव्हिल गोष्टी लागू शकतो पण क्रिमिनल नाही. सिव्हिल चालते. म्हणजे टॅक्समध्ये बदल वगैरे केले काही केले तर ते रेट्रोस्पेक्टिव्ह लागू शकतो. पण एखाद्या खुनाची शिक्षा आहे 10 वर्षाची 20 वर्ष केली तर ती रेट्रोस्पेक्टिव्ह नाही, ती इथून पुढेच कंटिन्यू होईल. अध्यादेशावर न्यायालयीन पुनर्विलोकन ज्याला शक्य आहे का? म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू शक्य आहे का? तर हो. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे राष्ट्रपतीने जर अध्यादेश काढला तर त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू नक्की होईल. राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख आहेत असे कोणत्या खटल्यात सांगितलेलं आहे? तर कोणता खटला आहे हो? राम जवया वर्सेस पंजाब या खटल्यामध्ये सांगितलं आहे राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख आहेत. राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख आहेत हे असे कोणत्या खटल्यात सांगितलं होतं? नाममात्र, ते घटनात्मक आणि हे नाममात्र. शमशेर सिंग वर्सेस पंजाब यामध्ये सांगितलं की नाममात्र प्रमुख आहेत. राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात हे कोणत्या खटल्यात स्पष्ट सांगितलेलं आहे? त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कार्य करावे लागेल. सल्ल्यानुसार. तर RC कूपर वर्सेस केंद्र ही खूप महत्त्वाची आहे. ही केसच महत्त्वाची आहे. कूपर वर्सेस केंद्र यामध्ये ही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की राष्ट्रपतींनी स्वतःच्या मनाने कारभार करायचा नाही तर मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करायचा आहे. मंत्रिमंडळ हा शब्द वापरला आहे, पंतप्रधान नाही. पूर्ण मंत्रिमंडळाचा सल्ला आवश्यक आहे. भारताच्या उपराष्ट्रपतीबाबत तरतुदी कोणत्या कलमात आहेत? आता उपराष्ट्रपती बघू, राष्ट्रपती बघितले तर कलम 63 मध्ये उपराष्ट्रपतींची तरतूद आहे. भाग 5 मध्ये कलम 52 ते 78 राष्ट्रपती. आणि यामध्येच कलम 63 हे उपराष्ट्रपतीशी संबंधित आहे. आणि 64 मध्ये उपराष्ट्रपती हा वरिष्ठ सभागृहाचा पदसिद्ध अध्यक्ष असेल. पदसिद्ध म्हणजे काय? तो राष्ट्रपती म्हणून निवडून आला की त्या टायमिंगलाच तो ॲटोमॅटिक राज्यसभेचा वरिष्ठ सभागृह कोणता आहे? आपलं राज्यसभा. राज्यसभेचा तो ॲटोमॅटिक अध्यक्ष होणार उपराष्ट्रपती म्हणून निवडून आला कीच. हे कलम 64 मध्ये दिलेलं आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीत नामनिर्देशित सदस्य मतदान करतात का? उपराष्ट्रपतीसाठी करतात का? तर हो.
राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये करत नाहीत नामनिर्देशित सदस्य. का? कारण राष्ट्रपतींनी त्यांना नामनिर्देशित केलेलं असतं. मग राष्ट्रपतींनीच एखाद्या व्यक्तीला नामनिर्देशित केल्याच्यानंतर तो व्यक्ती कसं काय परत राष्ट्रपतीला निवडून देईल? म्हणून संविधानामध्ये असं स्पष्ट केलेलं आहे की नामनिर्देशित जे की नॉमिनेटेड सदस्य असतील ते राष्ट्रपती निवडणुकीत भाग नाही घेणार, परंतु उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये घेणार. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण कोण सहभाग घेतं तर ते बघू आता आपण. लोकसभा प्लस राज्यसभा, लोकसभा प्लस राज्यसभा या ठिकाणी नामनिर्देशित प्लस निवडून आलेले हे दोघं पण करतात. आता राज्य विधानमंडळाचे सदस्य म्हणजे ज्याला आमदार म्हणतो आपण ते या ठिकाणी भाग घेत नाहीत. या ठिकाणी फक्त उपराष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये फक्त आणि फक्त लोकसभा आणि राज्यसभा हे दोन्हीचे सदस्य मिळून उपराष्ट्रपतीला निवडून देतात. हे माहीत ठेवा कारण आत्ताच उपराष्ट्रपती पदाचं इलेक्शन झालेलं आहे. उपराष्ट्रपतीला पदावरून काढण्याची प्रक्रिया कुठून सुरू होते? तर कुठून? राज्यसभेतून. सुरू कुठून होते म्हटले? आणि लोकसभेची परमिशन लागते, फक्त लोकसभेची परमिशन लागते फक्त साध्या बहुमताने. परंतु मेन प्रक्रिया कुठून सुरू होते? तर राज्यसभा. का? कारण तो पदसिद्ध अध्यक्ष हा राज्यसभेचा असतो. म्हणून उपराष्ट्रपती पती हटवण्यासाठी किती दिवसाची नोटीस आवश्यक आहे? तर 14 दिवसाची. 14 दिवसाची नोटीस द्यावी लागते उपराष्ट्रपतींना जर हटवायचं असेल तर. राष्ट्रपतीपद रिक्त असल्यास कोण कार्य करतो? तर कोण? उपराष्ट्रपती हा कार्य करतो. ज्यावेळेस राष्ट्रपती पद हे रिक्त असेल त्यावेळेस उपराष्ट्रपतीला कार्य करावे लागते. राष्ट्रपती जर अनुपस्थित असेल, आता या ठिकाणी पद रिक्तच आहे टोटल, त्या कंडिशनमध्ये उपराष्ट्रपती 6 महिने काम करतो. 6 महिन्याच्या आत इलेक्शन घेण्याचं निवडणूक आयोगाचं काम आहे, कर्तव्य आहे, असं स्पष्ट सांगितलेलं आहे. फक्त 6 महिने उपराष्ट्रपती हा राष्ट्रपतीचं काम करू शकतो. राष्ट्रपती अनुपस्थित असल्यास म्हणजे गैरहजर असल्यास, कुठे गावाला गेला असेल, त्या कंडिशनमध्ये उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीचं कार्य करतील, फक्त कार्य करतील. या ठिकाणी पण फक्त कार्य करतील. अमेरिकेमध्ये तसं नाही. राहिलेला कालावधी जो असेल, समजा 4 वर्षाचे उपराष्ट्रपती त्यांचं 4 वर्ष कालावधी आहे, त्या कंडिशनमध्ये 2 वर्ष झाली आणि राष्ट्रपती एक्सपायर झाली किंवा डेथ झाली, तर त्या कंडिशनमध्ये 2 वर्ष राहिलेल्या कालावधीत उपराष्ट्रपती हा डायरेक्ट राष्ट्रपती होतो आणि राहिलेले 2 वर्ष पूर्ण करतो. कारण की त्यांची एकच फिक्स तारीख आहे, 4 वर्षाला इलेक्शन कंपल्सरी होणार. मध्ये जर राष्ट्रपती एक्सपायर झाला, काही जरी झाला, तर उपराष्ट्रपती चार्ज घेईल, तोच राष्ट्रपती म्हणून राहिलेल्या कालावधीसाठी काम करेल. असं कुठं आहे? USA मध्ये, अमेरिकेमध्ये. आपल्या इथे असं नाही. राष्ट्रपती जर एक्सपायर वगैरे झाले, 6 महिन्यासाठी उपराष्ट्रपती काम करेल, फक्त काम करेल, ड्युटी, आणि त्यानंतर तो 6 महिन्याने इलेक्शन लागू होईल आणि इलेक्शनमध्ये जो कोणी निवडून येईल तो परत राष्ट्रपतीचा चार्ज घेईल. असं गैरहजर असल्यावर काही विषय नाही, थोड्या दिवसासाठी गैरहजर असतात, त्यामुळे तो उपराष्ट्रपती चार्ज घेईल. राज्यपालाबाबत तरतूद कोणत्या कलमात आहे? तर राज्यपालाबाबत आहे कलम 153. मुद्दामून राज्यपाल घेतलेले आहेत, राष्ट्रपती आणि राज्यपाल असं कंपॅरिझनमध्ये केलं तर सोपं जातं. राज्यपालाबाबत किती आहे? कलम 153. आणि राष्ट्रपतीबाबत किती आहे? 52. एवढं लक्षात ठेवा. एकनी असं कमी असते, एकनी कमी, आणि हा एक कट करायचा, हा एक यातून वजा केला, 52. राज्यपाल कोणाच्या इच्छेनुसार पदावर राहतो? राष्ट्रपतीच्या. साहजिक आहे, राष्ट्रपती त्यांना निवडतो तर इच्छेनुसार राहतो, पदावधी स्पष्ट केलेला नाही. राष्ट्रपतीची मर्जी असते या ठिकाणी. राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार राज्यपाल हा पदावर राहतो, म्हणजे राज्यपालाला पदाची सुरक्षितता नाही. राज्यपालाची शपथ कोण देतो? राज्यपालाला शपथ कोण देतो? तर उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश. ज्या राज्याचा राज्यपाल म्हणून होणार असेल त्या उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश हा राज्यपालाला शपथ देईल. राज्यपालाच्या मृत्यू किंवा अनुपस्थितीत कार्य कोण करतं? तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे हंगामी म्हणून काम करतात राज्यपालासाठी. राज्यपालाच्या वेतनाचे निर्धारण कोण करतं? तर राज्यपालाला किती वेतन द्यायचं आहे, काय द्यायचं, याचं जे निर्धारण आहे, जे ठरवायचं काम आहे
ते संसद करते. परंतु जर एक राज्यपाल हा 2 राज्यासाठी असेल, फॉर एक्झाम्पल आजच आपण पाठीमागे बघितलं आपले देवव्रत, आचार्य देवव्रत यांच्या हे गुजरात प्लस महाराष्ट्र या 2 राज्यासाठी त्यांना चार्ज दिला होता महाराष्ट्राचा. अशा कंडिशनमध्ये त्यांचे वेतन जे आहे तर ते संसद नाही ठरवत, त्या कंडिशनमध्ये राष्ट्रपती ठरवतो. आणि राष्ट्रपती काय करतो, तो शेअरिंग 50% गुजरात 50% महाराष्ट्र या दोघांनी मिळून राज्यपालाचा काय करायचा, पगार द्यायचा. जो काही खर्च असेल तो 50-50 डिवाइड होईल, पण ते राष्ट्रपती ठरवणार, त्या ठिकाणी संसदेला ठरवायचा अधिकार नाही. आणि जेव्हा एका राज्याचा सेपरेट राज्यपाल असतो, आता सध्या आपलीत आहे विष्णू, करंटमध्ये आपण बघितलं आहे विष्णू देवराय, जिष्णू आहे ते विष्णू नाही, तर हे आता महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आहेत. अशा कंडिशनमध्ये पूर्ण जे काही त्यांचा वेतन वगैरे असेल ते ऑलरेडी संसदेनं ठरवलेलं आहे, त्यानुसार आपण देणार. विधान परिषदेत किती सदस्य राज्यपाल नामनिर्देशित करतो? राज्यपाल हा विधान परिषदेत किती सदस्य राज्यपाल करतो? किती? 1/6 एवढे सदस्य नामनिर्देशित केले जातात. आता वेगवेगळे आहेत ते 1/6 1/3 हे विधानसभेच्या सदस्य संख्येच्या प्रमाणात असतात, सदस्य संख्येच्या प्रमाणात. कारण प्रत्येक विधानसभेची संख्या वेगवेगळी आहे. महाराष्ट्राची किती आहे आपले 288, हे तुम्हाला पाठ पाहिजे. महाराष्ट्राची 288 विधानसभेची सदस्य संख्या आहे. राज्यपालाला अध्यादेश काढण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार दिलेला आहे? आपण वरती बघितलं राष्ट्रपतीचा अध्यादेश, आता बघणार आहोत राज्यपालाचा अध्यादेश. तो कलम 213 नुसार राज्यपालाला अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. तर राज्यपालाला अध्यादेश हा 213 आणि राष्ट्रपती जर म्हटलं अध्यादेश काढण्याचा अधिकार तो 123 असं लक्षात ठेवा. 123 हा राष्ट्रपतींना आहे. राज्यपाल कोणते अहवाल विधिमंडळासमोर मांडतो? राज्यपाल हा कोणते अहवाल आहेत असे की जे विधिमंडळासमोर मांडतो? तर त्यामध्ये राज्य लोकसेवा आयोगाचा अहवाल असू दे किंवा कॅगचा, हे अहवाल, कॅगचा पण अहवाल हा राज्यपाल विधिमंडळासमोर मांडतो. राष्ट्रपती तर मांडतो, पण ज्या विधानसभा असतात विधानसभेसमोर त्या राज्याचा अहवाल राज्यपालाकडे दिलेला असतो कॅगने, मग राज्यपाल ते विधानसभेसमोर मांडतात. राज्याची कार्यकारी सत्ता एक्झिक्युटिव्ह पॉवर ज्याला म्हणतात कोणत्या कलमानुसार राज्यपालाकडे असते? तर कलम 154 नुसार ही राज्यपालाकडे आहे कार्यकारी सत्ता. आणि 53 नुसार राष्ट्रपतीची, देशाची म्हणजे केंद्राची, राष्ट्रपतीकडे आहे कलम 53. ह्या 54च्या अगोदर 53 घ्यायचं. मंत्रिमंडळाबाबत तरतूद कोणत्या कलमात आहे? 163 मध्ये मंत्रिमंडळाबाबत तरतूद आहे 163. हे कोणतं? विधान सभा किंवा राज्याचं मंत्रिमंडळ. आणि केंद्रीय मंत्रिमंडळ हे 74 मध्ये आहे. कलम 74 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ आहे. मंत्री वैयक्तिकरित्या कोणास जबाबदार असतो? वैयक्तिकरित्या हे खूप महत्त्वाचा शब्द आहे. एकटा मंत्री हा राज्यपालाला जबाबदार असतो. म्हणजे एखादा फॉर एक्झाम्पल एखादा मंत्री आहे, कृषी मंत्री आहे फॉर एक्झाम्पल, आणि तो विधानसभेमध्ये रम्मी खेळत होता, म्हणजे तो एकट्याने गुन्हा केलेला आहे, म्हणजे तो राज्यपाल त्याला प्रश्न विचारणार, राज्यपाल त्याला म्हणणार राजीनामा दे. तो एकटा जाऊन राजीनामा देऊ शकतो. पण CMने जर असेल तर CM एकटा राजीनामा देऊ शकत नाही. त्या एकट्याने राजीनामा दिला म्हणजे पूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. म्हणजे वैयक्तिक मंत्री हा राज्यपालाला जबाबदार असतो. आणि संपूर्ण मंत्रिमंडळ जर म्हटलं तर सामूहिकरित्या ते विधानसभेला आणि केंद्रामध्ये संसदेला जबाबदार असते. पूर्ण मंत्रिमंडळ वैयक्तिकरित्या राज्यपालाला, आणि वरती
राष्ट्रपतीला, म्हणजे केंद्रामध्ये राष्ट्रपतीला. हे बघा, सामूहिक जबाबदारी, मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी कोणाच्याकडे असते तर विधानसभा, आणि केंद्रामध्ये संसदेकडे. कलम 371 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कोणत्या? तर महाराष्ट्र आणि गुजरात. स्पेशल स्टेटस आहे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना स्पेशल स्टेटस 371 नुसार दिलेलं आहे. 371A मध्ये नागालँड आहे. 371A. राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळाची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर कलम 74 मध्ये आहे. राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी, सल्ला द्यायचा असतो, सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल तर ते मंत्रिमंडळाची तरतूद कलम कोणत्या? 74 मध्ये आहे. आपण वरती बघितलं होतं. राज्यपालाला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळाची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर कोणत्या? कलम 163 मध्ये आहे. वरती बघितलं आपण. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची कमाल संख्या किती असते? कमाल संख्या किती पाहिजे? 15%. लोकसभेच्या 15% आणि विधान परिषदेच्या पण 15%. फक्त विधानसभेच्या 15%. म्हणजे राज्यामध्ये पण तीच आणि केंद्रामध्ये पण तीच. फरक एवढाच आहे की राज्यामध्ये मिनिमम 12 मंत्री पाहिजेत. फॉर एक्झाम्पल 40च आपला जो गोवा आहे, गोव्याची 40 सदस्यांची विधानसभा आहे. अशा कंडिशनमध्ये जर आपण 15%चा हिशोब केला तर इथे 4च मंत्री होतील. मग तशा कंडिशनमध्ये किमान 12 मंत्री पाहिजेत. या अटीखाली आपल्याला त्यांना 12 मंत्री देऊ शकतो आपण. ही मर्यादा कोणत्या घटनादुरुस्तीने आणली? 91 घटनादुरुस्ती 2003. कोणती मर्यादा आणली? 15%ची आणि राज्यामध्ये 15 आणि मिनिमम 12. केंद्र आणि हे राज्य काय? मंत्री संख्या म्हणजे वर 545 आपली संख्या आहे, सदस्य संख्या केंद्रामध्ये, संसदेमध्ये, लोकसभेमध्ये. तर त्यापैकी 15%च मंत्री होऊ शकतात. म्हणजे मॅक्स आहे. आपल्या राज्यामध्ये 288 आहे, त्यामुळे 43 होऊ शकतात. 43 मंत्री होऊ शकतात आणि मिनिमम 12च्या खाली नाही जमत आणि या 15%च्या वरती चालणार नाही. राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कार्य करतो का? तर हो, राष्ट्रपतीला मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच काम करावे लागते. मंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्याची चौकशी न्यायालयात करता येते का? तर नाही. मंत्र्याने सल्ला दिलेला असतो, जो काही सल्ला दिलेला आहे राष्ट्रपतीला, तर त्याची न्यायालयामध्ये चौकशी करता येत नाही. कलम 74(2) मध्ये स्पष्ट केलेलं आहे. भारताच्या वक्त्याबाबत तरतूद कोणत्या कलमात आहे? तर कलम 76 मध्ये आहे. भारताचा महाधिवक्ता, ज्याला अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असं म्हणतात. राज्याचा जो महाधिवक्ता आहे, कलम 165 मध्ये तरतूद आहे. हा 165 आणि तो 76. राज्य महाधिवक्ता हा राज्य कार्यकारिणीचा भाग आहे का? तर हो, तो कार्यकारी मंडळाचा भाग असतो. जसाच केंद्राचा पण अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया हा केंद्राचा पण मंत्रिमंडळाचा भाग, कार्यकारी मंडळाचा भाग असतो, एक्झिक्युटिव्हचा. यांना विधानसभेमध्ये बोलण्याचा अधिकार असतो, बोलणे, आणि मत मांडण्याचा पण असतो, मांडणे. परंतु मतदानाचा अधिकार नसतो. मतदानाचा अधिकार नाही. संसदेमध्ये, विधानसभेमध्ये हजर राहू शकतात, बोलू शकतात, मत मांडू शकतात. समितीमध्ये पण हजर राहू शकतात, संसदेच्या, विधिमंडळाच्या. पण त्या ठिकाणी मतदान नाही करू शकत ते. कोण? महाधिवक्ता आणि अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, दोघं पण. राज्याचा महाधिवक्ताला मतदानाचा अधिकार आहे का? तर नाही. आपण वरतीच बघितलंय, मतदानाचा अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालयाबाबत तरतूद कोणत्या कलमांमध्ये आहे? तर कलम 124 ते 147 यामध्ये पूर्ण सर्वोच्च न्यायालयाविषयी तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर 26 जानेवारी 1950ला झालेली आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना.
भारताची न्यायव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे असा जर प्रश्न विचारला पडतोच बऱ्याच वेळा, तर तो एकात्मिक हे उत्तर तुमचं पाहिजे. इंटिग्रेटेड म्हणजे कसं, वर सर्वोच्च न्यायालय आहे, खाली हायकोर्ट आहे आणि खाली डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे आणि त्याच्या खाली तालुका कोर्ट आहे. म्हणजे कशी आहे, एकात्मिक न्यायव्यवस्था आहे. हे याला लिंक आहे, हे याला लिंक आहे, हे याला लिंक आहे. भारतात संविधानासाठी स्वतंत्र न्यायालय आहे का USA प्रमाणे? तर नाही. USA मध्ये कसं आहे, कॉन्स्टिट्यूशनल न्यायालय वेगळं आहे. आपली तर असं काही नाही आहे, एकच न्यायालय आहे. ते त्यामध्येच बेंच असतात वेगवेगळे, जशी केस येईल तशी स्थापन केलं जातं. 1974 मध्ये सर्वोच्च न्यायालय कुठे स्थापन झाले? 1974ला फर्स्ट टाइम कुठे झालं? तर कलकत्ता या ठिकाणी झालं. किती न्यायाधीश होते? 1+3. त्यामध्ये सरन्यायाधीश होते इम्पे, नावल्या लक्षात ठेवायची गरज नाही. इम्पे होते, जॉन हाईड, चॉम्बर्स आणि माइस्टे असे 3 होते. 1+3. कुठे? कलकत्ता. 1774. कोणाचा काळ होता हा? लॉर्ड वॉरन हेस्टिंग. हा 1774च्या किती न्यायाधीश संख्या होते? तर आपण आता वरतीच बघितलं, 1 मुख्य आणि 3 एक्स्ट्राचा. मुख्य कोण होता? इलियास इम्पे. 1862 मध्ये कोणती उच्च न्यायालय स्थापन झाली? 1862ला कोणती झाली? कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास आणि बॉम्बे. 1862. 1866 मध्ये कोणते उच्च न्यायालय स्थापन झाले? 1866ला कोणतं झालं? इलाहाबाद. UP मधील आहे इलाहाबाद, ज्याला आता प्रयागराज म्हणतात. ते 1866 मध्ये झालेलं आहे. आपलं जे बॉम्बे हायकोर्ट आहे ते 1862 मध्ये झालेलं आहे. हा असा देश आहे आपला, ते बॉम्बे 1862, हा मद्रास चेन्नई आणि हा कलकत्ता, हे सर्व 1862. या ठिकाणी आहे इलाहाबाद, हे किती? 1866 असं लक्षात ठेवा. 1935च्या कायद्यानुसार कोणते न्यायालय स्थापन झाले? 1935 नुसार तर फेडरल कोर्ट केलं होतं आपण स्थापन. ॲक्च्युअलमध्ये स्थापन झालं नाही, पण तशी तरतूद होती 1935च्या कायद्यात. मग फेडरल कोर्ट झालं 1900 म्हणजे स्थापन झालं म्हणायला, पण त्याचंच आपण काय केलं, सर्वोच्च न्यायालयामध्ये कन्वर्ट केलं 1937ला. आणि सर्वोच्च न्यायालयाची पहिली बैठक कधी झाली? 28 जानेवारी 1950ला. सर्वोच्च न्यायालय सुरुवातीला कोठे कार्यरत होते? तर संसद भवन, चेंबर ऑफ प्रिन्सेस या ठिकाणी पहिल्यांदा, कारण त्यांना सर्वोच्च न्यायालयाला बिल्डिंगच नव्हती त्यावेळेस, बांधकाम सुरू होतं, त्यामुळे कुठे बसणार? तर मग संसद भवनामध्ये त्यांना जागा दिली होती. सर्वोच्च न्यायालयाची रचना कोणत्या कलमात दिलेली आहे? तर कलम 124 मध्ये सांगितलेलं आहे की किती न्यायाधीश असायला पाहिजेत, काय असायला पाहिजेत. सध्या किती संख्या आहे? 33+1, टोटल 34. एक मुख्य न्यायाधीश आणि बाकीचे 33 अशी टोटल 34 संख्या आहे सध्या. आणि 1950ला ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस किती होती? 7+1 म्हणजे 8 होती. 1950 मध्ये न्यायाधीशांची संख्या किती होती? हे आहे दिलेलं आहे, 7+1 8. न्यायाधीशांचे वेतन कोणत्या कलमानुसार दिले आहे? तर कलम 125 नुसार त्यांना वेतन दिलेलं आहे. स्थापना कशी, रचना कशी? 124 नुसार आणि वेतन 125 नुसार. प्रभारी न्यायाधीशांची तरतूद कोणत्या कलमात आहे? प्रभारी न्यायाधीश तर 126 या कलमामध्ये प्रभारी न्यायाधीशची तरतूद आहे सरन्यायाधीशाची. म्हणजे सरन्यायाधीश नसेल तर तात्पुरते प्रभारी नेमायचे. म्हणजे 33+1 आहे, 1 अचानक काहीतरी एक्सपायर झाले, 33 मधला एक जण प्रभारी सरन्यायाधीश म्हणून नेमायचा, जोपर्यंत एक सिनियर मोस्ट न्यायाधीशाची नेमणूक होत नाही तोपर्यंत. ॲडहॉक न्यायाधीशाची, ॲडहॉक म्हणजे काय? ॲडिशनल. तर कलम कशात आहे? 127 मध्ये ॲडिशनल न्यायाधीशाची तरतूद आहे. निवृत्त न्यायाधीशाबाबत कोणती तरतूद आहे? म्हणजे जर एखाद्या वेळेस काम जास्त वाढले तर सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला परमिशन आहे की काम जास्त वाढलेलं आहे, 2 न्यायाधीश रिटायर्ड जे झालेले आहेत ऑलरेडी त्यांना कामावरती बोलवायचं आणि कामाचा लोड कमी होईपर्यंत त्यांना ठेवायचं, त्यांना पगार वगैरे न्यायाधीशाप्रमाणे द्यायचे. तर ते कलम 128 नुसार
आहे 128. सर्वोच्च न्यायालय हा अधिकार फक्त सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना आहे, परंतु पूर्व परवानगी राष्ट्रपतीची घेणं गरजेचं आहे. राष्ट्रपतीची पूर्व परवानगी आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणजे ज्याला कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे असं कोणत्या कलमात म्हटलं आहे? कोर्ट ऑफ रेकॉर्ड कशामध्ये? 129 नुसार. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने एखादा निर्णय दिला तो खालील सर्व न्यायाधीशांवरती तो बंधनकारक असेल, त्याला म्हणतात कोर्ट ऑफ रेकॉर्ड. किंवा एखादा निर्णय दिला एखादा कायद्यामध्ये काही एखादा कायदा नसेल एखाद्या विषयावरती. फॉर एक्झाम्पल अरुणा शानबाग केस होती. अरुणा शानबाग इथुनेशियाविषयी आपण ते करंटमध्ये बघितलेलं आहे. त्या कंडिशनमध्ये जोपर्यंत कायदा करत नाही संसद, तोपर्यंत कोर्टाने काही नियमावली लावून दिली. नियमावली जोपर्यंत कायदा येत नाही तोपर्यंत नियमावली हीच कायद्याचं काम करते. त्यामुळे याला काय म्हणतात? कोर्ट ऑफ रेकॉर्ड. दुसरी गोष्ट, सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय असेल तो खालील सर्व कोर्टांवरती बंधनकारक असतो. म्हणजे एखाद्या कोर्टाने जर खालील कोर्टाने वरी कोणती केस झाली तर त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचं आपण जजमेंट समोर देऊन हायकोर्टामध्ये आर्ग्युमेंट करू शकतो की सुप्रीम कोर्टाने अशा अशा प्रकरणामध्ये असा असा निकाल दिलेला आहे, तरी माननीय न्यायाधीशाने त्याची दखल घ्यावी आणि त्या बाबतीत निर्णय द्यावा. अशा प्रकारे आर्ग्युमेंट होऊ शकते, कारण की ते बंधनकारक आहेत वरचे निर्णय खाली. सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान कोणत्या कलमात आहे? तर कलम 130 मध्ये आहे कार्यस्थान. सर्वोच्च न्यायालयाचं कार्यस्थान कशात आहे? 130 मध्ये. सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक म्हणजे ओरिजिनल अधिकार क्षेत्र कोणत्या कलमात आहे? तर कलम 131 मध्ये आहे सर्वोच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र. प्रारंभिक म्हणजे काय? 2 राज्य आहेत, दोघं भांडत आहेत. अशा कंडिशनमध्ये हायकोर्टात जाऊ शकत नाहीत, कारण हायकोर्ट प्रत्येक राज्याला वेगवेगळा आहे. त्यापेक्षा डायरेक्ट दोघांसाठी प्रथम ओपन काय आहे? सुप्रीम कोर्ट किंवा राज्य वर्सेस केंद्र. यांना डायरेक्ट कोणाकडे जाणार आहे? सर्वोच्च न्यायालयात. याला म्हणतात प्रारंभिक. हे कलम 131 नुसार सर्वोच्च न्यायालयाला दिलेलं आहे. कार्यस्थान कुठे आहे? 130 कलमामध्ये. कुठे आहे? दिल्ली, नवी दिल्ली. संविधानिक अपील कोणत्या कलमात आहे? संविधानिक अपील कोणत्या कलमात आहे? कलम 132 नुसार आहे संविधानिक अपील. जर आपल्याला अपील करायचं असेल संविधानिक म्हणजे काय? कॉन्स्टिट्युशनल मॅटरमध्ये काही जर इश्यू झालेला असेल, संविधानामध्ये काही जर प्रॉब्लेम असेल आणि तो हायकोर्टाने एखाद्या गोष्टीचा निर्णय दिलेला असेल संविधानिक मॅटरवरती, तशा कंडिशनमध्ये आपल्याला हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये जर अपील करायचे असेल तर तुम्ही कलम 132 नुसार SCकडे जाऊ शकता, म्हणजे सुप्रीम कोर्टात जाऊ शकता. सुप्रीम कोर्टाकडे तो अधिकार आहे संविधानिक अपील. आणि दिवाणी अपील जर म्हटलं, नॉर्मल जमिनींचा वगैरे काही मॅटर असेल, अशा कंडिशनमध्ये तुम्ही 133 कलमानुसार सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकता. पण कधी हे अपील आहेत म्हणजे हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधातच तुम्ही जाऊ शकता. तुम्ही डायरेक्ट जाऊ शकत नाहीत. हे अपील आहेत टोटल. तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाऊन दाद नाही मागू शकत. अगोदर तुम्ही हायकोर्टात गेले पाहिजे. त्यानंतर त्याच्या निर्णयाच्या विरोधात जर पटला नाही निर्णय तर तुम्ही सुप्रीम कोर्टात जा आणि अपील करा. फौजदारी अपील किती? 134 मध्ये. असे 3 अपील लक्षात ठेवा. राज्य उच्च न्यायालयाबाबत तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? कलम 214 ते 231 यामध्ये हायकोर्टाची तरतूद आहे. 214 ते 231. एकाच उच्च न्यायालयाचा अधिकार एकापेक्षा जास्त राज्यांवर असू शकतो का? असू शकतो का? तर हो. एकापेक्षा जास्त उच्च एकच. आता आपलं बॉम्बे हायकोर्ट जे आहे त्यामध्ये गोवा आहे, प्लस दादर नगर हवेली पण आहे. दादर दीव दमन ज्याला म्हणतात ते पण आहे, आणि महाराष्ट्र पण आहे. या 3 गोष्टी फक्त बॉम्बे हायकोर्ट सांभाळत आहे. खंडपीठ आहेत त्याचे, परंतु मेन हेडक्वार्टर कोण आहे? तर बॉम्बे हायकोर्ट. तर म्हणजे एकाच हायकोर्टाच्या अधिकार क्षेत्रात एकापेक्षा जास्त राज्य असू शकतात का? तर हो. हे कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे? तर कलम 214 मध्ये दिलेलं आहे.
आणि कोणत्या घटनादुरुस्तीने ॲड केलेलं आहे, अगोदर नव्हतं असं एकापेक्षा जास्त राज्यांसाठी. हे केलेलं आहे 7वी अमेंडमेंट, 7वी घटना दुरुस्ती 1956 मध्ये ही अट टाकलेली आहे की 1+ किती पण 2, 3 किंवा किती पण होऊ शकतात, तसं काय अट नाही आहे. सध्या सामायिक हायकोर्ट फक्त 3च आहेत. एक बॉम्बे, दुसरा आहे गुवाहाटी आणि तिसरा आहे पंजाब व हरियाणा, यांना दोघात आहे एक. असे 3च सध्या सामायिक हायकोर्ट आहेत. ही 7व्या घटनादुरुस्तीने ही तरतूद आलेली आहे. दुसरी गोष्ट, उच्च न्यायालयाच्या अगोदर रिटायरमेंटची वयमर्यादा होती 60 वर्ष, ती झालेली आहे आता 62 इयर्स. तर हे केलेले आहे 15वी घटनादुरुस्ती. दुसरं, उच्च न्यायालयाची रचना कोणत्या कलमात आहे, तर कलम 262 मध्ये आहे. उच्च न्यायालयाची रचना किती, 262 मध्ये आहे. 214 मध्ये काय सांगितलं, एकापेक्षा जास्त राज्यांवरती एक उच्च न्यायालयाचा अधिकार क्षेत्र असू शकते 214 नुसार. तसे किती आहेत सध्या, 3 आहेत. बॉम्बे पण आपण त्या अंतर्गतच आहे. 216 हे 214. हायकोर्ट कशामध्ये आहे, भाग 6 मध्ये. बऱ्याच फॅक्ट बघितले आपण. आता नेक्स्ट बघू, उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्याने झालेली आहे, तर कोणत्या, 1861चा इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861. बघितलं आपण 1862 मध्ये काय झालं, बॉम्बे, चेन्नई, त्याला मद्रास म्हणतो, आणि कलकत्ता हे अगोदर स्थापन झाले. आणि 1866ला अलाहाबाद, ज्यालाच इलाहाबाद पण म्हणतात. उच्च न्यायालयाचा पर्यवेक्षण अधिकार कोणत्या कलमात आहे, पर्यवेक्षण अधिकार कोणत्या आहे, 227 मध्ये आहे. पर्यवेक्षण अधिकार म्हणजे काय, तर हायकोर्टाचा जो एरिया आहे, फॉर एक्झाम्पल आपला हा महाराष्ट्र आहे, नका चुकला थोडा, हा आपला महाराष्ट्र आहे. तर या महाराष्ट्रामध्ये जे बॉम्बे हायकोर्ट आहे, या बॉर्डरमध्ये तो कोणत्याही उच्च न्यायालयाचं पर्यवेक्षण करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा किंवा जिल्हा न्यायाधीश यांचं पर्यवेक्षण करण्याचा अधिकार बॉम्बे हायकोर्टाला आहे, कोणत्याही, पण या बॉर्डरच्या आतमध्ये, महाराष्ट्राच्या आतमध्ये दिलेल्या. हा तसा खूप व्यापक अधिकार आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे की उच्च न्यायालयाने ह्याचा वापर मर्यादित क्षेत्रामध्येच करावा किंवा अपवादात्मक स्थितीतच हा उपयोग करावा. कोणता, कलम 227चा पर्यवेक्षण अधिकार हा खूप व्यापक दिलेला आहे. त्यामध्ये मग सैनिकी न्यायालय आणि न्यायाधिकरण वगळता, जे लवाद वगैरे असतात तेवढं वगळून भौगोलिक क्षेत्रामध्ये त्यांच्या बॉर्डरमध्ये ते कोणत्याही त्यांच्या खालच्या म्हणजे कनिष्ठ न्यायालयाचं पर्यवेक्षण करू शकतात. कोण, हायकोर्ट. उच्च न्यायालय, ज्याला कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे, असं हे कोणत्या कलमात म्हणतात. जसं आपण सुप्रीम कोर्टाचं कोर्ट ऑफ रेकॉर्ड बघितलं होतं, तसं उच्च न्यायालयाचं पण कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. ते कोणते, कलम 215 नुसार. उच्च न्यायालयाचं जसं सुप्रीम कोर्टाचं खालील सर्व हायकोर्ट किंवा कनिष्ठ न्यायालय, डिस्ट्रिक्ट न्यायालय, डिस्ट्रिक्ट कोर्ट या सर्वांना लागू होतं, तसं हायकोर्टाचं त्याच्या खालील तसेच पॅरलल दुसऱ्या राज्याच्या हायकोर्टाला पण लागू होतं. परंतु दुसऱ्या राज्याच्या हायकोर्ट्स त्यामध्ये चेंजेस पण करू शकतात. असं नाही की एखाद्या केसमध्ये जर हायकोर्टाने निर्णय कन्फर्म दिलेला असेल तर तो दुसऱ्या ठिकाणी तसाच लागू होईल. कदाचित तो जर पटला नाही, चुकीचा नाही वाटला, तर हायकोर्ट तो ॲक्सेप्ट करणार नाही. परंतु त्यावरती वकील आर्ग्युमेंट करू शकतात ह्या आधारावरती. ह्या समजा मुंबई हायकोर्टाने कोणता निर्णय दिलेला असेल एखाद्या केसेसमध्ये, तर त्याचा आधार घेऊन दुसऱ्या हायकोर्टामध्ये तो पुरावा म्हणून देऊ शकतात की अशा प्रकारचं केस आली होती आणि त्या कंडिशनमध्ये कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे. पण तो त्या हायकोर्टाचा सर्वस्वी निर्णय असेल की तो ॲक्सेप्ट करायचा किंवा नाही. परंतु हायकोर्टाने दिलेला निर्णय वर सुप्रीम कोर्टाला आर्ग्युमेंटमध्ये आणता येणार नाही, त्या ठिकाणी चालणार नाही. कोर्ट ऑफ रेकॉर्ड एक खालीच राहील, वरती नाही. आंध्र प्रदेशसाठी स्वतंत्र उच्च न्यायालय कधी स्थापन झाले.
आंध्र प्रदेशसाठी कधी झालेला आहे? 1 जानेवारी 2019 स्वतंत्र झालेला आहे अमरावतीमध्ये. त्याचं कारण असे तेलंगणा वेगळा निघाला 2014ला. मग हैदराबाद न्यायालय, हैदराबाद हे तेलंगणामध्ये गेलं, त्यामुळे आता आंध्र प्रदेशसाठी सेपरेट लागेल, म्हणून ते अमरावती या ठिकाणी नवीन उच्च न्यायालय स्थापन केलं 1 जानेवारी 2019ला. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे कार्यस्थान कुठे आहे? अमरावती. मी आत्ताच वरती सांगितलं तुम्हाला. घटना दुरुस्ती किती प्रकारे केली जाते? 3 प्रकारे केली जाते घटना दुरुस्ती. 368 कलमांतर्गत, आर्टिकल 368. 3 प्रकार कोणते कोणते आहेत? एक म्हणजे साध्या बहुमताने, दुसरा आहे स्पेशल, आणि तिसरा आहे स्पेशल, वरती लिहितो, स्पेशल प्लस 50% जास्त राज्यांच्या परवानगीने. म्हणजे संसदेमध्ये तर परमिशन लागेलच, परंतु जर आज आपले 28 राज्य आहेत, तर एखादी जर घटना दुरुस्ती करायची असेल, त्यामध्ये केंद्र राज्य संबंधांमध्ये जर बदल करायचा असेल, राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये किंवा राष्ट्रपती पदाबाबत काही जर चेंजेस करायचे असतील, तर हे आपल्या केंद्र राज्य संबंधांमध्ये बदल केल्यासारखे आहेत, म्हणून आपल्याला राज्यांची पण परमिशन लागेल, राज्य विधानसभेची. तशा कंडिशनमध्ये आपल्याला 28 पैकी 14 दोने 28 म्हणजे 15 राज्यांचा सहभाग लागेल. 50%पेक्षा +1 15 राज्यांची काय करावं लागेल? परमिशन लागेल. फॉर एक्झाम्पल आपल्याला GST लागू करायचा होता, GST त्या कंडिशनमध्ये आपण केलेलं आहे. त्या कंडिशनमध्ये आपल्याला राज्यांची परमिशन आवश्यक होती. जेव्हा राज्यांच्या अधिकारांवरती काही गदा येणार असेल, त्या कंडिशनमध्ये राज्यांची परमिशन आवश्यक असते. किती? मग 50%पेक्षा जास्त. आणि स्पेशल तर लागणारच आहे. स्पेशल म्हणजे काय? तर संसदेमध्ये उपस्थित प्लस मतदान करणाऱ्याच्या 50%. एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला प्रश्न पडणार नाही. फक्त घटना दुरुस्तीचे प्रकार किती आहेत? 3. साधं, स्पेशल, आणि तिसरं स्पेशल प्लस 50% राज्यांची परमिशन. एवढंच लक्षात ठेवा. डिटेलमध्ये MPSC वगैरे त्याला पडलं जातं, TCS IBPSला एवढा डिटेल प्रश्न पडत नाही. हे विधेयक कोण मांडू शकतो? तर कोण? मंत्री आणि खाजगी. कोणतं? घटना दुरुस्ती विधेयक कोण? मंत्री पण मांडू शकतो आणि खाजगी सदस्य पण मांडू शकतो. आपल्याला असं वाटू शकतं की घटना दुरुस्ती करायची आहे तर खाजगी मांडू शकतो का? तर यस, खाजगी सदस्य पण मांडू शकतो. मंत्री तर मांडू शकतो नो डाऊट, परंतु खाजगी सदस्य, खाजगी म्हणजे जो मंत्री नाही आहे, फक्त तो नॉर्मल एक खासदार आहे तो. 52वी घटना दुरुस्ती 1985 कशाशी संबंधित आहे? तर कशाशी? पक्षांतर बंदीशी संबंधित आहे. राजीव गांधी यांचा काळ होता. राजीव गांधी, इंदिरा गांधी एक्सपायर झाल्या होत्या, त्याच कंडिशनमध्ये 1985 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान झाले, PM, आणि त्यांनी ही पक्षांतर बंदी अँटी डिफेक्शन लॉ आणला होता. त्यासाठी 52वी घटना दुरुस्ती केली होती, 52. यावरती वारंवार प्रश्न असतो, हे पाठ करा. अजून एक वारंवार प्रश्नामध्ये हे एक असतं, 61वी घटना दुरुस्ती मतदानाचं वय 21 वरून 18 वरती केलेलं आहे. किती? 1988. यावेळेस पण राजीव गांधी हेच PM होते, त्यांनी केलेलं आहे, कारण तरुणांना सहभाग वाढवण्यासाठी. 61वी घटना दुरुस्ती आहे. 65वी घटना दुरुस्ती 1990 कशाशी संबंधित आहे? तर SC/ST आयोग याशी संबंधित आहे. 65वी घटना दुरुस्ती SC/ST आयोग 1990. 77वी घटना दुरुस्ती 1995ची कशाशी आहे? तर SC/ST पदोन्नती आरक्षण, आर्टिकल 16(4)A फंडामेंटल राईट यामध्ये चेंजेस केलेले आहेत आपण. तर पदोन्नती म्हणजे प्रमोशन SC आणि STंना, ते कशाची? 77व्या घटना दुरुस्तीने केलेलं आहे.
15वी घटनादुरुस्ती 1963, वरती सांगितलं मी तुम्हाला 1963. उच्च न्यायालय हायकोर्टाचं निवृत्ती वय वाढवलेलं आहे, 60वरून किती केलं, 62 केलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टाचं किती आहे, 65 आहे, त्या अगोदरपासूनच 65 आहे, 65. 16वी घटनादुरुस्ती 1963 कशाशी संबंधित आहे, तर सार्वभौमत्व आणि अखंडता शपथेमध्ये ॲड केलं होतं. शपथ, हे जे सर्व शपथ घेतात ना, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, राज्यपाल, आमदार, खासदार निवडून आल्याच्यानंतर, या सर्वांच्या शपथेमध्ये सार्वभौमत्व आणि अखंडता हा शब्द ॲड केला होता. किती, 16व्या घटनादुरुस्तीने. 21वी घटनादुरुस्ती 1967 कशाशी संबंधित आहे, 21st, तर सिंधी भाषा संबंधित आहे. सिंधी भाषा ही आपण ॲड केलेली आहे कशामध्ये, 8व्या अनुसूचीमध्ये. 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषा आहेत, टोटल 22 भाषा आहेत. ही 21व्या घटनादुरुस्तीने सिंधी भाषा आपण ॲड केलेली आहे. तर सिंधी भाषा ही 21व्या घटनादुरुस्तीने ॲड केलेली आहे. अजून कोणती आहे, तर 71वी घटनादुरुस्ती. 71वी घटनादुरुस्ती जी आहे, अमेंडमेंट 1992, यामध्ये 3 भाषा ॲड केलेल्या आहेत, कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी. 3 भाषा ॲड केलेल्या आहेत. 92 अमेंडमेंट ज्याला म्हणतात, 92वी घटनादुरुस्ती 2003ची, तर त्यामध्ये 4 भाषा ॲड केलेल्या आहेत, बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली. संथाली ही आपल्या राष्ट्रपतींची भाषा आहे. ही या 4 भाषा 92व्या घटनादुरुस्तीने. 8व्या अनुसूचीमध्ये 3 वेळाच दुरुस्ती झालेली आहे, म्हणजे 3 वेळा ॲड केलेल्या आहेत. एकदा फर्स्ट टाईम केली 21वी घटनादुरुस्ती सिंधी भाषा, सेकंड टाईम 71वी घटनादुरुस्ती 1992ला केली. त्यामध्ये कोकणी, आपल्या महाराष्ट्राची कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी हे 3 टाकल्या. आणि नंतर 92वी घटनादुरुस्ती 2003ला, त्यामध्ये बोडो, डोंगरी, मैथिली 4. या ठिकाणी 4, इथं 3, या ठिकाणी 4 आणि या ठिकाणी 1. 1 आणि 3 यांची बेरीज 4 होते. आणि 21 आणि 71 यांची बेरीज 92 होते, असं लक्षात ठेवा. 21 आणि 71 92, 1 आणि 3 4. फर्स्ट टाईम 1, नंतर 3, नंतर 4, असं पाठ करून ठेवा. दुसरी गोष्ट, आपल्या ज्या अनुसूच्या आहेत त्या पूर्ण अनुसूच्या तुम्हाला माहीत पाहिजेत. पहिल्या अनुसूचीमध्ये काय आहे, फर्स्ट अनुसूची, यामध्ये राज्यांची नावे आहेत. सेकंड अनुसूची, वेतन, सर्वांचे वेतन या ठिकाणी आहेत. यामध्ये राष्ट्रपतीचं नाही, राष्ट्रपतीचं आहे, राज्यपालाचं आहे. जे संचित निधीवर प्रभारित असतात ना, ते सर्व निधी या ठिकाणी आहे. संचित निधीवर प्रभारित सर्व वेतन या ठिकाणी आहेत. मग सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, कॅग, लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे सेकंड अनुसूचीमध्ये आहे काय, वेतन. आणि थर्डमध्ये आहे शपथ. असं लक्षात ठेवा, या दोन्हीमध्ये कन्फ्युजन होतं बऱ्याचदा. ऑप्शनमध्ये पण थर्ड शपथ विचारतात आणि थर्ड अनुसूची का सेकंड अनुसूची. तर त्या कंडिशनमध्ये लक्षात ठेवायचं, राजकीय लोक आहेत, अगोदर पगाराचं बघतात आणि नंतर शपथेचं बघतात. म्हणजे अगोदर 2 नंबरला पगार ठेवला आहे त्यांनी, वेतन, आणि थर्ड नंबरला शपथ दिलेली आहे. शपथमध्ये मग सर्वच त्याच्यामध्ये येतात, केंद्रीय मंत्री किंवा राज्याचे मंत्री, संसद, राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीत उभे राहिलेला उमेदवार जो असतो ना, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस एखादा उमेदवार उभा राहतो तर त्या कंडिशनमध्ये त्याला शपथ घ्यावी लागते डिस्ट्रिक्ट कलेक्टरसमोर, निवडणूक अधिकाऱ्यासमोर. तर ती शपथ पण या थर्ड अनुसूचीमध्ये आहे. नंतर निवडून आल्याच्या नंतर जी शपथ घ्यायची ती पण या ठिकाणी आहे. ज्यावेळेस सदस्य होतात ते निवडून येतात, त्यानंतर ते राष्ट्रपती किंवा मग ज्याला म्हणतात विधानसभेच्या अध्यक्षासमोर किंवा लोकसभेच्या अध्यक्षासमोर शपथ घेतात, ते पण या थर्ड अनुसूचीमध्येच आहे. आणि कॅग या सर्वांच्या शपथी या थर्डमध्ये आहेत. फोर्थमध्ये आहे राज्यसभेच्या जागा. राज्यसभेच्या प्रत्येक राज्याला किती दिलेल्या आहेत, राज्यसभेच्या जागा प्रत्येक राज्याला नेमून दिलेल्या आहेत.
त्या 4थमध्ये नमूद केलेल्या आहेत. 5थमध्ये आहे अनुसूचित क्षेत्र. अनुसूचित क्षेत्र त्यामध्ये ATM असं लक्षात ठेवा. म्हणजे काय, आसाम, त्रिपुरा आणि मेघालय, ATMM आणि मिझोराम हे 3 राज्य आहेत, 4 राज्य आहेत. हे वगळून बाकीच्या अनुसूचित क्षेत्र म्हणजे ST प्रवर्गाचे क्षेत्र हे 5th अनुसूचीमध्ये आहे. 6थमध्ये हे आहेत ATMM हे इथे आहेत 6थमध्ये. जे आत्ता लडाखची मागणी होती ते 6th अनुसूचीमध्येच पाहिजे होती की आम्हाला 6th अनुसूचीमध्ये घ्या आमचं राज्य पण त्रिपुरा, जसं आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम यांचं आहे तसं आम्हाला पण घ्या, म्हणजे विशेष सवलती मिळतील त्यांना, असं त्यांचं मत आहे. म्हणजे अनुसूचित क्षेत्र म्हणजे आदिवासी क्षेत्र म्हणून जर एखाद्या राज्याला परमिशन मिळाली तर त्यांना विशेष अधिकार दिले जातात, त्यांना स्वायत्तता दिली जाते की तुम्ही तुमचे निर्णय तुमच्या लेवलला घ्या बऱ्यापैकी, आणि निधी पण भरपूर मिळतो. म्हणून सध्या लडाखची तीच मागणी आहे. जे वांगचुक ज्यांनी उपोषण केलं होतं तर ते 6th अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठीच त्यांची आहे. राज्य म्हणून मागणी आहेच त्यांची, पण ही पण आहे की आम्हाला 6th शेड्यूलमध्ये टाका. शेड्यूल म्हणतात, अनुसूचीला शेड्यूल असं म्हणतात. हे झाले 6th. 7th म्हणजे काय आहे, 7th माहिती आहे आपल्याला. त्यामध्ये सूच्या आहेत. कोणत्या, राज्यसूची, केंद्रसूची, समवर्ती सूची, विषय ज्याला सूची विषय, कोणते विषय कोणत्या केंद्रसूचीमध्ये राज्यसूचीमध्ये आहेत ते 7मध्ये आहे. 8मध्ये आपण बघितलं पाठीमागच्या याच्यामध्ये, त्यामध्ये आपल्या भाषा आहेत. आणि 9वी अनुसूची काय आहे, 9th शेड्यूल ज्याला म्हणतात. असे कायदे जे सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्रात येत नाहीत असे कायदे त्यामध्ये टाकलेले आहेत. हे फर्स्ट अमेंडमेंटने आणलं होतं, आपण हे बघितलेलं आहे. फर्स्ट घटनादुरुस्तीने 9th शेड्यूल आणलेला आहे, 9th अनुसूची. 10th अनुसूची माहिती आहे आपल्याला, आत्ताच बघितलं आपण, पक्षांतर बंदी संबंधित आहे. आणि 11वं जे आहे 11th ते पंचायत राज. आणि 12th जे आहे ते नगरपंचायत. असे टोटल 12 शेड्यूल्स आहेत. डिटेलमध्ये मी घेतलेले आहेत. थोडं घाण झाले परंतु तुम्हाला समजलं असेल. आता बघू, आता मी सगळं क्लिअर करतो, वाटलं तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. तर बघू आता नेक्स्ट, 36वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे. 36वी घटनादुरुस्ती 1975 कशाशी संबंधित आहे, तर सिक्कीमला राज्याचा दर्जा दिलेला आहे. 35व्या घटनादुरुस्तीनं काय केलेलं आहे आपण, 1974ला सहकारी राज्य म्हणून परमिशन घेतली होती सिक्कीमला. सिक्कीम आपल्यामध्ये आपला भाग नव्हतं सिक्कीम. आणि त्यानंतर 75ला आपण काय केलं, 36व्या घटनादुरुस्तीनं सिक्कीमला राज्याचा दर्जा देऊन आपल्या देशामध्ये पूर्णपणे समाविष्ट करून घेतलेलं आहे. भारताचा निवडणूक आयोग कोणत्या कलमानुसार आहे, तर कलम 324 नुसार आहे. हे पाठ करा, यावरती प्रश्न पडतो. कलम 324 नुसार आहे भारताचा निवडणूक आयोग. UPSC कोणत्या कलमानुसार आहे, तर 315 नुसार UPSC आहे. वित्त आयोग कोणत्या कलमानुसार आहे, तर 280 नुसार. हे पण पाठ करा, यावरती प्रश्न पडतो. या सगळ्या घटनात्मक संस्था आहेत, वित्त आयोग वगैरे. 280 नुसार आहे. कॅग कोणत्या कलमानुसार आहे, तर 148 नुसार कॅग आहे. अटर्नी जनरल ऑफ इंडिया किती, 176 नुसार. आपण वरतीच बघितलं आहे, 76 नुसार आहे. OBC आयोग कोणत्या कलमानुसार आहे, 338B नुसार आहे OBC आयोग. आणि ST कशानुसार आहे, तर 338A नुसार आहे. आणि SC नुसतं 338. SC आयोग, ST आयोग आणि OBC आयोग 338B. भाषा आयोग कोणत्या कलमानुसार आहे, 344 कलमानुसार आहे भाषा आयोग. भाषा अधिकारी शब्द आहे, आयोग असा शब्द नाही, अधिकारी. नीती आयोग कधी स्थापन झाला, हा प्रश्न वारंवार पडतो. 1 जानेवारी 2015ला. 2014ला नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं, त्यानंतर एक पुढच्या वर्षी नेक्स्ट इयरलाच 1 जानेवारीला शुभमुहूर्त काढून नीती आयोगाची स्थापना केलेली आहे, प्लॅनिंग कमिशन कॅन्सल करून.
म्हणजेच बघा, नीती आयोगाने कोणाची जागा घेतली? कोणाची घेतली? प्लॅनिंग कमिशनची जागा घेतलेली आहे. अगोदर काय होतं आपल्याकडे? प्लॅनिंग कमिशन. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, ह्युमन राईट्स कमिशन, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन कोणत्या कायद्याने स्थापन केलेले आहे? तर 1993चा कायदा आहे. त्यानुसार आपल्याकडं राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन केलेला आहे. केंद्रीय माहिती आयोगार, ज्याला CIC म्हणतात, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, कोणत्या कायद्याअंतर्गत आहे? तर कोणता आहे तो? RTI ॲक्ट 2005 या अंतर्गत हा CIC ॲक्ट आहे. आज आपण कोणालाही माहिती मागू शकतो कोणत्या अधिकाऱ्याला, तो त्याच कायद्याअंतर्गत आहे. लोकपाल कोणत्या कायद्याने स्थापन झाला आहे? तर कोणत्या? 2013चा ॲक्ट आहे लोकपाल ॲक्ट. लोकपाल आणि लोकायुक्त ॲक्ट आपण बघितलं होतं. अण्णा हजारे यांचं 2012ला जे खूप मोठं अण्णा हजारे उपोषण झालं होतं आणि त्यामध्येच केजरीवाल वगैरे होते. केजरीवाल हे ह्याच अण्णा आंदोलनातूनच वर आलेले आहेत 2012चा. त्यानंतर काढला होता हा ॲक्ट लोकपाल आणि लोकायुक्त. लोकपालचे मुख्य कार्य काय आहे? तर भ्रष्टाचाराविरुद्ध चौकशी करणे हे मुख्य कार्य आहे. सेबी कोणत्या वर्षी स्थापन झालेली आहे? सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया कोणत्या? 1988ने स्थापन झालेली आहे. पण वैधानिक दर्जा 1988ला नाही, 1992ला मिळालेला आहे वैधानिक दर्जा. म्हणजे कायदा, सेबीचा कायदा कधी आला? 1992ला आला. अगोदर नॉर्मल फक्त सेबी स्थापन केली होती. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ. RBI कोणत्या कायद्याने स्थापन झाली? RBI कोणत्या कायद्याने स्थापन झालेली आहे? RBI ॲक्ट 1934 या कायद्याने स्थापन झाली आहे. 1935चा जो भारत ॲक्ट होता त्यामध्ये तरतूद होती फक्त, परंतु स्थापन हा 1934च्या ॲक्टनेच झालेला आहे. RBIचे मुख्य कार्य काय आहे? तर चलन नियंत्रण हे मुख्य कार्य आहे. करन्सी कंट्रोल. नॅशनल कमिशन फॉर वुमन घटनात्मक आहे का? नॅशनल कमिशन फॉर वुमन हे घटनात्मक नाही, बिगर घटनात्मक संस्था आहे. राज्य महिला आयोग हे पण बिगर घटनात्मक आहे. कोण आहेत सध्या ते कमेंट करून सांगा. नॅशनल कमिशन फॉर वुमेन याच्या अध्यक्षा कोण आहे ते कमेंट करून सांगा. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कोणत्या कायद्याने स्थापन झाले? 2010च्या, ज्याला NGT म्हणतो आपण, ग्रीन ट्रिब्युनल. याची परमिशन लागते. कोणताही प्रोजेक्ट जर स्थापन करायचा असेल तर NGTची परमिशन लागते. पर्यावरणाला काही धोका वगैरे होणार आहे वगैरे नाही, आणि त्यानुसारच नंतर परमिशन दिल्याच्या नंतरच तो प्रोजेक्ट पुढे जाऊ शकतो. त्याला म्हणतात NGT. 2010ला आपण स्थापन केलेला आहे. UIDAI ज्याला आधार म्हणतो आपण, कोणत्या कायद्याशी संबंधित आहे? तर आधार ॲक्ट 2016. GST काउन्सिल घटनात्मक आहे का? तर हो, 279A नुसार GST काउन्सिल स्थापन होते, ती घटनात्मक आहे. 279A. तर थँक्यू. सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट. शेअर करा. जे TCSचा अभ्यास करतात त्या सर्व मित्रांना ग्रुपवरती शेअर करा. खूप मेहनतीने मी 3 पार्ट केलेले आहेत, पार्ट 3, आणि यामध्ये ऑल पॉलिटी कवर केलेलं आहे. सर्व घटनात्मक वगैरे, घटनादुरुस्त्या बऱ्यापैकी सर्व कवर केलेलं आहे. आता एवढं सर्व पॉलिटी तर कवर होण्यासारखं नाही, परंतु मी असे फ्रेम केले होते प्रश्न की ज्यामध्ये बऱ्यापैकी सर्व सिलेबस कवर होईल आणि बऱ्यापैकी फॅक्ट्स वगैरे घेतलेले आहेत TCS IBPSच्या हिशोबाने. तर जास्तीत जास्त मुलांना शेअर्स करा आणि टेलिग्राम चॅनलला MPSC करंट इन्फो या टेलिग्राम चॅनलला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, जॉईन व्हा. कंबाईन किंवा MPSCची कंबाईनची जर तुम्हाला काही गायडन्स वगैरे लागत असेल तर तुम्ही नक्कीच मला मॅसेज करू शकता. TCS IBPSचा स्टडी करता सोबत, कारण MPSCमध्ये पण खूप ॲड्स येतात. आणि काही जर निगेटिव्ह कमेंट असेल तर तुम्ही निगेटिव्ह कमेंट टाकायच्या अगोदर मला मॅसेज करू शकता. काही जर चुकून काही बोलण्यामध्ये गेलं असेल तर. हा माझा ID आहे. बाकी तुम्ही कमेंट करा, लाईक, शेअर
आणि सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत पाठवा. थँक्यू व्हेरी मच.